या संपूर्ण मतमोजणी होणार असल्याची माहिती 21 डिसेंबरला प्रतिनिधी अविनाश आपल्या सोबत जोडलेले आहेत। आपण पाहतोय 21 डिसेंबरला आता मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर येते। काय अधिकची अपडेट? डिसेंबरला निवडणुका होत्या आणि त्यानंतर 3 तारखेला त्याचा निकाल लागणार होता। मात्र काही ठराविक जागा होत्या त्यांच्या निवडणुका या पुढे ढकललेल्या होत्या। त्यामुळे आता निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक आयोगापेक्षा उच्च नागपूर खंडपीठाचा निर्णय आलेला आहे, मोठा निर्णय आलेला आहे की नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या सर्व निवडणुका आहेत त्या मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार। सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे, लोकशाही मराठीवरती ब्रेकिंग न्यूज आहे की सगळ्या निवडणुकांची मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे। नगर परिषद निवडणुकांची 21 डिसेंबरला मतमोजणी स्थगित, निवडणुकीचा कार्यक्रम आज पुढे ढकलल्यानंतर एकत्रित मतमोजणी होणार असा नागपूर खंडपीठाने आदेश दिलेला आहे। त्यामुळे त्या पद्धतीनेच आता मतमोजणी येणार आहे ही माहिती मिळते। जी नक्कीच आपण पाहतोय आज सकाळपासूनच मतदान वरती या ठिकाणी आपण पाहतोय मतदारांची गर्दी पाहतोय। तर त्यानंतर जर आपण पाहिलं ज्यावेळेस या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या अनेक प्रतिक्रिया राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या होत्या। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली होती की जे काही निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे हा चुकीचा आहे। मात्र आता जर आपण पाहिलं तर मतमोजणी ही 3 डिसेंबरला होणार होती, मात्र आता ह्या सुद्धा सार्वत्रिक मतमोजणी एकत्रित होणार आहेत। 21 डिसेंबरला ही मतमोजणी होणार आहे। यावर आता काही राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ शकतात का? नक्कीच येणार, कारण निकाल काही असो सगळे पक्ष मात्र असतात तयार असतात की निकाल झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर काही ठिकाणी जल्लोष म्हणजे जे निवडून आलेले होते बिनविरोध निवडून आले त्यांचा जल्लोष तर ऑलरेडी झालेला होता, अगोदरच झालेला होता। पण निकाल काही असला तरी तुम्हाला निकाल असला तरी जल्लोष तर होणारच, राजकीय प्रतिक्रिया त्याच्या उमटणारच। मात्र सध्या तरी असं दिसतंय की आज निवडणुका घेतल्या आणि नंतर जरी घेतल्या तरी निकाल मात्र 21 डिसेंबरला येणार आहे। त्यामुळे 21 डिसेंबर पर्यंत सर्व उमेदवारांना थांबावं लागेल। लक्षात घ्या या 246 नगर परिषद आणि नगरपालिकेसाठी 50,000हून उमेदवार या निवडणुकीसाठी उभे होते, त्यातले काही बिनविरोध पण झालेले होते। मात्र आता निकालाची वाट त्यांना विजयाचा गुलाल हा उधळायला त्यांना 21 डिसेंबर पर्यंत वाट बघावी लागणार आहे। सगळ्यांनी उद्याची तयारी केलेली होती, बऱ्याच ठिकाणी गुलाल आणून ठेवलेला असता, ट्रॅक्टर होते, सगळे पदाधिकारी एकत्र येतील अशा पद्धतीने असे सगळे उभे। मात्र आता 21 डिसेंबर पर्यंत त्यांना विजयाचा गुलाल उधळावा लागेल। त्यामुळे आता सध्या आपल्याला वेट अँड वॉच ही भूमिका सध्या ठेवावी लागेल प्रत्येक उमेदवाराला। जी नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे प्रचार सभा झाल्या होत्या यामध्ये आपण पाहिलं तर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या झडताना पाहायला मिळत होत्या। टीका टिप्पणीही केली गेली होती। महायुतीतील अंतर्गत धुसफूस सुद्धा या ठिकाणी आता समोर आल्यानंतर